डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह। नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। देशासह राज्यभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह। संसद भवन परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून महामानवाला अभिवादन। मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार। 5व्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच। अद्यापही तोडगा न निघाल्यानं टँकर असोसिएशन संपावर ठाम। मुंबईतील खासगी टँकर्ससह विहिरी आणि बोअरवेल बीएमसी ताब्यात घेणार। टँकर्सच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बीएमसीकडून आपत्कालीन कायद्याअंतर्गत कारवाई। शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ। वर्ध्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। विजेचं बिलही कमी होणार, फडणवीसांचं वक्तव्य। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे पदाधिकारी किशोर लोंढेंविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। 3 लाख रुपये आणि दरमहा 15,000ची मागणी केल्याची मनमोहन मिठाईवाल्याची कोपरखेरडे पोलिसात तक्रार। कन्हैया कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता। भाजपकडून पाटणा पोलिसांत तक्रार। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस विरोधात अपमानास्पद वक्तव्य, भाजपचा आरोप। इतिहासात पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन विठुमाऊलीची दिंडी। 22 देशातून प्रवास करत विठ्ठलाच्या पादुका पोहोचणार लंडनमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।